मालेगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे विजेच्या लोंबकळणाऱ्या तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेताला भीषण आग लागून 15 एकरावरील ऊस जळून खाक. आगीमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 25 ते 30 लाखांचे आर्थिक नुकसान तसेच ठिबक सिंचन व इतर साहित्य असे 10 लाखाचे साहित्य जळून नष्ट झाल्याचे दिसून आले. चिंचगव्हाण येथील शेतकरी श्री महेंद्रसिंग दला पवार गट नंबर 30 मधील 4 हेक्टर 51 आर मधील तसेच भूषण महेंद्रसिंग पवार गट नंबर 30 मधील 0.97 आर व महेंद्रसिंग दला पवार यांच्या गट नंबर 31 मधील 1 हेक्टर 9 आर मधील ऊस पीक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाले. संबंधित शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून बँकेचे कर्ज व हात उसनवारीने घेतलेला पैसा द्यायचा कसा या विवंचनेत सापडला आहे. संबंधित घटनेचा पंचनामा तलाठी श्री महेंद्र शेट्टे, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री S मोरे, चिंचगव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्रीमती DY सरदार मॅडम, सरपंच श्री रवींद्र अर्जुन मांडवडे, नरडाणे येथील प्रगतशील शेतकरी श्री संजय सरावत यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. महेंद्रसिंग दला पवार, मी राहणार चिंचगव्हाण, गट नंबर 30, क्षेत्र 4 हेक्टर 51 आर. काल या 11 वाजता 30 ते 35 लाखाचं माझं नुकसान, 9 लाखाचं ड्रीप केलेलं होतं. हो, मी बँकेचं कर्ज पण घेतलेलं, मला आत्महत्या केल्याची मला पर्याय नाही. तलाठी सर्कल हे प्रशासन हे आतापर्यंत त्यांनी काहीच दक्षता घेतलेली नाही. स्वप्नील सुधाकर मुळे नाव, सहाय्यक कृषी अधिकारी कळवाडी, चिंचगव्हाण आपल्याकडेच येतं, नरडाणे उंबर्दे सहित. तर चिंचगव्हाणमध्ये गट नंबर 30 हा महेंद्रसिंग दला पवार यांचा आहे. तर काल दुपारी 12 ते 1च्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे तर त्यांचं नुकसान झालेलं आहे, 4 हेक्टर 51 आर. आणि तसे आपण आज प्राथमिक पाहणी केलेली आहे आणि तसा रिपोर्ट आपण आज वर कळवतो. जवळपास संपूर्ण ऊस शेतकऱ्याचा जळून खाक झालेला आहे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितलं? शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं इथं, म्हणजे पूर्ण बऱ्यापैकी ऊस डायरेक्ट जळून खाक झालेला आहे. तर जे काय असेल ड्रिपचं पण नुकसान झालेलं आहे. तर जी काय प्रोसेस असेल ती करून आपण पुढे पाहतो. आज तुमच्यासोबत पंचनामासाठी अजून कोण कोण अधिकारी पोहोचले आहेत? तर पंचनामासाठी आपल्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी आहेत आणि MSCBचे अधिकारी. आणि नमस्कार. काल दुपारी 12 ते 1च्या दरम्यान श्री महेंद्रसिंग दला पवार यांच्या शेतात असलेल्या इलेक्ट्रिक वायरमुळे, म्हणजे त्यांच्या लोंबकळलेल्या वायरमुळे यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे ऊस पिकाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे. एकूण क्षेत्र अंदाजे 15 ते 16 एकरच्या दरम्यान आहे. त्यासोबत ते ठिबक आणि झाडे जळालेले आहेत. आणि ऊस तर पूर्ण घेतला आहे, ऊस पूर्ण जळालेला आहे. मी रवींद्र अर्जुन मांडवडी, सरपंच चिंचगव्हाण. काल आमच्या गावामध्ये श्री महेंद्रसिंग दला पवार यांच्या शेतात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागली. त्यांचं 12 ते 14 एकर क्षेत्र ऊस पूर्ण जळून खाक झालेला आहे. याच्यात MSCBची अशी चूक आहे की यांनी 3 महिने मार्चमध्ये त्यांना एक पत्र दिलेलं होतं की विजेच्या तारा खाली लोंबकळलेल्या होत्या व त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या दुर्लक्षाचं आज ह्या शेतकऱ्याचं 30 ते 35 लाखाचं नुकसान हे MSCBमुळे झालेले. याच्यात पूर्ण सर्वस्वी जबाबदार MSCB आहे. हे